आपला 3-4 चॅप्टर झाले आपले. सगळ्यात पहिला चॅप्टर होता आपला सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी, टाइप्स ऑफ इकॉनॉमी. दुसरा चॅप्टर पाहिला आपण ऍग्रिकल्चर. तिसरा पाहिला आपण नॅशनल इन्कम, ठीक आहे. आणि चौथा चॅप्टर पाहिला आपण आर्थिक वृद्धी, ठीक आहे. पाचवा चॅप्टर आहे आपला मनी अँड करन्सी, पैसा आणि चलन. एक स्टेटमेंट आहे, हे आपलं स्वतःच आहे, हे काय कोणाचं नाही आहे. मनी इज नॉट इव्हिल, ग्रीड इज इव्हिल. म्हणजे पैसा खराब नाही आहे, लालच बुरी बला आहे. ग्रीड म्हणजे लालच, ठीक आहे. पैसा चांगलाच आहे, कमावणंही चांगला आहे, पण जेव्हा तुम्हाला त्याची काय सुचन, लालच सुचन, तेव्हा तो खराब होते. हाच पाहत आपल्याला लालचवाला पार्ट. कारण एक वेळा आला लालच तर सुटतेच. मनी अँड करन्सी. आता मनीची काही डेफिनेशन तरी सांगत नाही, पण कसं नाही काय, उगम कसा झाला, ठीक आहे, पैशाचा ते. जर तुम्ही प्राचीन काळात गेले, एकदम प्राचीन काळात जा, तेव्हा एक सिस्टीम होती, बार्टर सिस्टीम. तुम्हाला माहित असेल नसेल, घरी जाऊन विचारता, आपण जिवंत असेल तर. बार्टर सिस्टीम. आता हे जे बार्टर सिस्टीम आहे, हे बार्टर सिस्टीम मध्ये काय होती, लोक काय करत होते, गहू घ्यायचा, ठीक आहे, आणि काय करायचं, गव्हाच्या बदल्यात काय घ्यायचं, तांदूळ द्यायचे. गहू घ्यायचा आणि तांदूळ द्यायचे, अशी सिस्टीम होती. म्हणजे वस्तू विनिमय पद्धत ज्याला म्हणतो ना आपण, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी पद्धत देणे, ठीक आहे. याला काय म्हणू आपण, बार्टर सिस्टीम. तेव्हा पैसा होता काय, प्राचीन काळात जर पाहिलं तर पैसा नव्हताच, करन्सी तयारच नव्हती, मनी करन्सी तयारच नव्हती. लोक काय करे, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू. म्हणजे एखाद्या घरी टमाटे झाले, तो काय करा, तुझ्या घरचे गहू दे, माझ्या घरचे टमाटे घेऊन दे, अशी सिस्टीम चाले. आता हे बार्टर सिस्टीमचं काही पॉझिटिव्ह होते, काही निगेटिव्ह होते. पॉझिटिव्ह काय होतं, बार्टर सिस्टीम आहे ना, सिम्पल एक्सचेंज होतं. जास्त लोचे होते काय, सिम्पल एक्सचेंज. एक वस्तू द्या, दुसरी वस्तू घेऊन जा, सिम्पल एक्सचेंज होतं. पैशाचं एक म्हणजे कोणत्या याचं एक्सचेंज काय होतं, सिम्पल होतं. दुसरं याचं जर आताच्या काळात जर हे असतं तर काय फायदा झाला असता, फॉरेन एक्सचेंज करायला आपल्याला कामाचं आलं असतं. कसं, आपण इराणले काय केलं असतं, क्रूड, आपण तिथून काय घेतो, पेट्रोल डिझेल घेतो, क्रूड ऑइल घेतो. तर इराणले आपण गहू दिले असते आणि त्याच्या बदल्यात काय घेतलं असतं, पेट्रोल डिझेल. जमलं, सोपं झालं असतं फॉरेन एक्सचेंज. तसं नाही आहे, आता पैसा आहे. याचे भलाई नाही काय, पॉझिटिव्ह दिसून राहिले तुम्हाला. सिम्पल एक्सचेंज करते, त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज इझी झालं असतं, डॉलरचा लोचा नसता राहिला. आता आपल्याला डॉलर ठेवा लागते जवळ, कारण क्रूड ऑइल आपल्याला कशात घ्यायला लागते, डॉलरच्या स्वरूपात, रुपयात थोडी भेटते ते. त्यानंतर या बार्टर सिस्टीमच्या निगेटिव्ह गोष्टी आहे, कशा सांगतो तुम्हाला. 2-3 व्यक्ती घेऊ. आता समज तुम्हाला एक्झाम्पल, बार्टर सिस्टीम. दीपिका आहे पादुकोण, ठीक आहे. दीपिका पादुकोण आहे, पूर्ण नाव लिहितो. दीपिका तुम्ही गावाची समजता, दीपिका पादुकोण आहे, ठीक आहे. दुसरा आहे, एक व्यक्ती आहे आपला आर्यन खान, ठीक आहे. तिसरा व्यक्ती आहे अक्षय कुमार, ठीक आहे. तिघ जण आहे. काय होते, दीपिका पादुकोण नाही काय, तिचं शेत आहे, आणि त्या शेतात नाही काय, दीपिका पादुकोण तिच्या शेतात काय केलं, काही ना काही फिरावं लागेल. तिच्या घरी वावर आहे, जेवढं काही एक करत शेतात जाय रोज, निघाली चालली रोज. इथे काय केलं, तिच्या शेतात नाही काय आलू पेरले, ठीक आहे. काय पेरले, आलू. एक्झाम्पल मस्त, काय पेरले, आलू. आता तिच्याजवळ आलू आहे, इथून नाही काय गरज पडली टमाट्याची. आलू, हिच्याजवळ आलू आहे, इले कशाची गरज पडली, टमाट्याची. टमाटे आहे दोघांजवळ, आर्यन खान जवळ टमाटे आहे आणि अक्षय कुमार जवळ टमाटे आहे. या दोघांच्या शेतात टमाटे आहे. तिनं पहिले कॉन्टॅक्ट केला आर्यन खानले फोन केला, भाऊ एक काम कर, मला काय माझे टमाटे पाहिजे. तर आर्यन खान काय म्हणत, तू त्याच्या बदल्यात मला काय देतं, बरोबर आहे. तर ते काय म्हणत, माझ्याजवळ आलू आहे, आलू घे 1 किलो काय दे, टमाटे दे. आर्यन खान म्हणून मला आलू नाही पाहिजे, मला काय पाहिजे, गांजा पाहिजे, ठीक आहे. मजा करू, ठीक आहे. तर असो, तिच्याजवळ ही सापडली आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर
एक एक्झाम्पल ठीक आहे. तर व्यवहार होईल काय? शक्य आहे का व्यवहार? शक्य नाही आहे व्यवहार इथं होणं. आता अक्षय कुमार जवळ गेला, अक्षय कुमार जवळ टमाटे आहे. दीपिका गेली अक्षय कुमार जवळ, काय म्हणून राहिला हा? हो मी टमाटे द्यायला तयार आहे, पण हा घेते काही असं सिस्टीम याची, हा जो बम एनर्जी पूर्ण नॅचरल घेते, ठीक आहे, जिमी नाही मारत तुला. तर मग हा काय म्हणते, नाही मी टमाटे देतो पण मला काय ऍपल पाहिजे, मला आलं पाहिजे है ना, आलू शरीरातला स्टार्च वाढते, मला आलं नाही पाहिजे, मला काय पाहिजे, ऍपल पाहिजे. आता व्यवहार होईल काय? शक्य आहे काय? समजलं? बार्टर सिस्टीमचा प्रॉब्लेम मेन काय आहे? तिथं प्रॉब्लेम होऊ शकते, ठीक आहे, दोघात म्हणजे हे होऊ शकते. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट चेक करा, बरोबर, कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन नाही का बार्टर सिस्टीम मध्ये हाय राहू शकते. कशी? दीपिका जवळ आलू आहे, हे आर्यन जवळ गेली, आर्यन म्हणते नाही मला दुसरं काहीतरी पाहिजे, तर मग ही कोणाजवळ गेली, अक्षय कुमार जवळ गेली, तर जमन काय? नाही जमन. म्हणजे इथून इथं आली, हे नाही म्हटलं, तिसरा शोधा लागल. त्याच्यात काय होऊन राहिलं, जे आपली कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जे लागून राहिला खर्च, तो जास्त नाही म्हणते. बार्टर सिस्टीम मध्ये कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन काय राहते? हाय राहते. सरळ सरळ लॉजिक आहे. आणि जर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवर जर गेले एखादी वस्तू घ्यायला, काय होते? कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन काय लो आहे ना. कॉस्ट ऑफ समजून ना, कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शनचं काय खर्च काय येते, कमी येते, आलं लक्षात. पण बार्टर सिस्टीम मध्ये कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन काय असू शकते, हाय असू शकते. हा एक त्याचा मोठा ड्रॉबॅक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल समजलं. तिसरं पहा, याच्यात अजून एक ड्रॉबॅक आहे बार्टर सिस्टीम मध्ये. काही दिवसानं काय होईल, दीपिकाला आलू पेरले होते, टमाटे तिला कोणी दिले नाही, दुसऱ्या वर्षी ठरवलं मला कोणी यावं, हे पूर्ण वर्ष मी विदाऊट टमाटे काढलं बा, ठीक आहे. तर आता काय करतो, आता मी काय करतो, एक काम करतो, माझ्या 4 एकर वावर आहे, एका एकरात आलू लावतो, एका एकरात टमाटे लावतो, एका एकरात वांगे लावतो, ठीक आहे, आणि सांबार लावतो, असं तुम्ही ठरवलं 4 एकरात. इथं काय होऊन राहिलं, तिची स्पेशलायझेशन कशात होती, स्पेशलायझेशन आलू, पण स्पेशलायझेशन महत्वाचं आहे की मल्टिपल महत्वाचं. कोणत्याही सेक्टरमध्ये जर तुम्ही गेले तर स्पेशलायझेशन महत्वाचं आहे ना. तिने आलू सोडून दिलं आणि वेगवेगळ्या ह्याच्यात काय करायला लागली, इन्व्हेस्टमेंट करायला लागली, म्हणजे प्रोडक्शन करायला लागली. सक्सेस होईल काय? समजते काय त्यातलं, आलू पेरून आणि टमाटे सांभार, जमल काय? नाही जमल. म्हणजे बार्टर सिस्टीम स्पेशलायझेशनले प्रमोट करत, लक्षात होऊ शकते याच्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता बघा एक प्रश्नाचं उत्तर शोधू आपण. बार्टर सिस्टीम मध्ये जॉईंट फॅमिली सिस्टीम पॉसिबल आहे का? जॉईंट फॅमिली सिस्टीम काय म्हणतो आपण त्याला? एकत्र कुटुंब आहे ना, संयुक्त कुटुंब, ठीक आहे, जॉईंट फॅमिली. तर बघा लक्षात घ्या, बार्टर सिस्टीम मुळेच जॉईंट फॅमिली सिस्टीम अस्तित्वात आली होती भारतात. तुम्ही म्हणाल कसं? बघा तेव्हा काय होईल, एक फॅमिली समजा दोघच जण आहे फॅमिलीत, वेगवेगळे पीक घे पहिले एकाच शेतात, सगळ्या टाईपचे, कारण वस्तू विनिमय करणं काही सोपी गोष्ट नव्हती, ठीक आहे, कठीण गोष्ट होती. तर लोक काय करे, आपल्या शेतात सगळं असलं पाहिजे बा, ज्वारी असली पाहिजे, गहू असला पाहिजे, है ना, ऍटलिस्ट पूर्ण वर्षभर चाललं पाहिजे अशी सिस्टीम तर असली पाहिजे ना. तर सगळे शेतकरी काय करावे, आपल्या घरी सगळे प्रोडक्शन करे. तर मग अशा याच्यात लोक जास्त नाही लागत काय, तर मग हे लोक काय करे, शेतीसाठी त्याला गरजेचं होतं काय, एकत्र राहणं, वेगवेगळं पीक घेण्यासाठी त्याला गरजेचं होतं एकत्र राहणं, ठीक आहे. म्हणून भारतात कोणती सिस्टीम अस्तित्वात आली ती जॉईंट फॅमिली सिस्टीम, ठीक आहे. आताच्या सध्याच्या कंडिशन मध्ये गरज आहे का? कारण आपण त्याच्यातून बाहेर नाही करणार. आता वाद होते तेव्हा वादही नाही होत याचा एक प्रमुख नाही, कारण एकामेकावर काय आहे, सगळे डिपेंड आहे. हा जर सोडून गेलात कसं होईल, तो जर सोडून गेलात कसं होईल, है ना, इकडचा पट्टा कोण पाहिजे, तिकडचा पट्टा कोण पाहिजे, हा प्रॉब्लेम होईल, बरोबर आहे. पण आता तशी सिस्टीम नाही राहिली, आता काही गरज नाही जॉईंट फॅमिली. घरी ती लग्न झालं तोडसान का आता घर तेव्हाच्या बरोबर जमलं सर तुम्ही मस्त. आता कोण शिकवलं तर सर व्हिडिओ पाहून घ्या, सरनं सांगितलं, सरचं ऐकायला त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट हे झालं. म्हणजे बार्टर सिस्टीम काय करे, जॉईंट फॅमिली सिस्टीमने काय करे, प्रमोट करे. एवढे क्लिअर झालं.
अजून एक प्रॉब्लेम सांगतो बार्टर सिस्टीमचा. मनी कसा तयार झाला, मनी कसा इव्हॉल्युशन झालं मनीचं. जोपर्यंत हे बार्टर सिस्टीम आपल्याला समजणार नाही, मनीचं इव्हॉल्युशन डायरेक्ट पाहून ते पुस्तकात आहेत आपल्या, पण मजा नाही त्याच्यात. आता समजलं तुम्हाला बार्टर सिस्टीम पॉझिटिव्ह समजलं, निगेटिव्ह आलं. एक अजून प्रॉब्लेम होता बार्टर सिस्टीमचा. पहा एक्झाम्पल मी आता लोकल घेतो, ठीक आहे. डीपी मोठे मोठे लोक नाही घेत, ठीक आहे. तर पहा तिकडे जर गेले, एक कॅन्टीन आहे, चहा वाटते. तिथं सोनाराचे दुकान आहे आमच्या घराच्या आजूबाजूला, ठीक आहे. एक सोनार आहे आणि इथं काय कॅन्टीन आहे चहाची. मनी आहेच नाही असं समजा, करन्सी नाही आहे, मनी नाही आहे. तर बा या सोनाराला जर चहा प्यायचा आहे, सिस्टीम तर आहे नाही, पैसे तर आहे नाही, एक मग काय करायला लागेल. सोनार आहे याच्याजवळ, काय सोनं आहे, सोनार आहे सोनाजवळ काय सोनं आहे. आणि याला जर चहा प्यायचा आहे तर मग याला काय द्यायला लागेल, याच्याजवळ आहे काय, एक्सचेंज तर करावं लागेल. बार्टर सिस्टीम मध्ये काही ना काही एक्सचेंज तर करावं लागेल. मग तिला एक कट चहाच्या बद्दल काय करावं लागेल, सोन्याचा एक तुकडा तिला काढून द्यायला लागेल. पुरते काय, जमल काय, होऊ शकते काय, पॉसिबल आहे काय, शक्य गोष्ट नाही आहे. नाही तर बस फक्त काही दिवसांना हा 5 कट चहा केलं 5 ग्रॅम सोनं तयार होऊन जाईल. आता तिथं त्या दुकानात जात रोज रोज, ठीक आहे. आला लक्षात. बार्टर सिस्टीमचा हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणून या बार्टर सिस्टीमचे एवढे सगळे प्रॉब्लेम होते, म्हणून याच्यावर जुगाड शोधला, ठीक आहे. म्हणून आलं लक्षात, मनीचं इव्हॉल्युशन कसं झालं, बार्टर सिस्टीमचे हे आपण जे पाहिले आता, एवढे काय होते, नुकसान होते, म्हणून काय इव्हॉल्युशन झालं, मनी जुगाड म्हणून, ठीक आहे. तर पहा मनी आलं. आता हे मनी जे आहे, आता इथून कामाचं आहे आपल्या मनी. मनीचे नाही काही फंक्शन आहे विचारते पेपर मध्ये, मनीचे फंक्शन कोणते. प्रायमरी फंक्शन सगळ्यात पहिले 2 टाईप असते. एक आहे प्रायमरी फंक्शन. सगळ्यात पहिलं प्रायमरी 2 प्रायमरी फंक्शन आहे याचे. एक आहे मेजर ऑफ व्हॅल्यू. लक्षात घ्या, तुम्ही एखादी वस्तू आहे, साखर आहे, काच्यात मोजता किलोग्राम मध्ये. एखादा लेबर आहे, त्यानं काम केलं ना, त्याला मोजायला लागेल ना, कशात ना कशात ना, कायच्यात मोजता आपण, पैशात मोजून दिलंय. त्याचं काम जे आहे कशात मोजू, पैशात मोजू. तर प्रायमरी फंक्शन म्हणजे काय, मेजर ऑफ व्हॅल्यू. मेजर ऑफ व्हॅल्यू, मेजर ऑफ व्हॅल्यू. दुसरं याचं प्रायमरी फंक्शन कोणतं आहे, मीडियम ऑफ एक्सचेंज, ठीक आहे. आता पहा मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे काय होते. मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे दीपिका पादुकोणनं आलू काढले, ते गेली मार्केटमध्ये, ज्याला आलू पाहिजे त्याला दिले, त्याच्याजवळून नाही का तिनं पैसे घेतले, ठीक आहे. आता पैशानं ते टमाटे घे, ऍपल घे, गांजा घे, काही घे, बरोबर आहे. झालं तिथं क्लिअर. म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज आहे हे. काय घ्यायचं तुम्हाला माहितच आहे, मीडियम ऑफ एक्सचेंज. क्लिअर. 2 प्रायमरी फंक्शन आहे पैशाचे म्हणजे मनीचे. आता आहे सेकंडरी फंक्शन. हे विचारते पैशाचे फंक्शन कोणते कोणते आहे. प्रायमरी फंक्शन आहे मेजर ऑफ व्हॅल्यू आणि मीडियम ऑफ एक्सचेंज, आणि सेकंडरी फंक्शन पाहू. सेकंडरी फंक्शन काय नाटक आहे. असं हे प्रायमरी फंक्शन सेकंडरी फंक्शन कसे काय आले पैशाचे, हा एक मस्त प्रश्न आहे, ठीक आहे. तर पहा सांग तुम्हाला एक्झाम्पल ना, मला सांगा ऋतिक रोशनचं प्रायमरी काम कोणतं आहे. ऋतिक रोशनचं हिरो आहे तो, तसं लिगली तो प्रायमरी काम त्याचं ऍक्टिंग पाहिजे होतं, पण ऍक्टिंग तर झाल्याला जमत नाही, तर मग ते फालतू धंदे करते, बॉडी बनवते, ठीक आहे. नवाज भाईला बॉडी बनवायची गरज नाही, ते ऍक्टिंग आहे, ते कधी बॉडी बनवत नाही, ठीक आहे. आता याच्याजवळ टॅलेंटच नाही तर बॉडी बनवावं लागेल. म्हणजे याचा अर्थ ऋतिक रोशनचं प्रायमरी काम काय झालं, एक्सरसाइज करणं. हा एक्सरसाइज करते म्हणून याच्याजवळ नाही काय 2 पॉवर आले. कोणते कोणते, एक्सरसाइज केल्या 2 पॉवर आले. याच्याजवळ स्ट्रेंथ आली तर हा क्रिस सारखा उडायला लागला,
आलं लक्षात. याचा स्टॅमिना वाढला. दुसरी जिमला काय होते, स्ट्रेंथ वाढतो, स्टॅमिना वाढला. तर हा आता काय म्हणते, अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघला ना, मिलिटरीत भरती है ना, बस स्ट्रेंथ वाढली तर उडायला लागला, स्टॅमिना आला तर आता मिलिटरीत भरती झाला. तर तसंच आहे प्रायमरी फंक्शन काय येतं, व्हॅल्यूले मेजर करणं आणि एक्सचेंज करणं मीडियम. ठीक आहे. आता सेकंडरी फंक्शन, आता ह्या दोन गोष्टी आहे म्हणून बाकीच्या खालच्या गोष्टी एक्स्ट्रा मध्ये भेटून जाते. ठीक आहे. पहा कोणत्या मनीचं सेकंडरी फंक्शन आहे स्टोअर ऑफ व्हॅल्यू. स्टोअर ऑफ व्हॅल्यू, जे काही तुम्हाला पैसे, समजा इन शॉर्ट मध्ये आपण असं म्हणू सेव्हिंग. तुम्हाला गहू आले, तांदूळ आले, तुम्ही सेव्हिंग किती करून ठेवसा. पण मनीचं कसं आहे, इझिली सेव्हिंग करू शकता. म्हणजे याचं सेकंडरी फंक्शन काय, स्टोअर ऑफ व्हॅल्यू. बरोबर. दुसरं ट्रान्सफर करू शकता तुम्ही. जम्मू काश्मीर मध्ये राहणारा आपला सैनिक आहे का, ठीक आहे, तिथं बसलाय आणि त्याचे फॅमिली राहते महाराष्ट्रामध्ये आणि ते मंथली काही पगार तो पाठवत असत काही घरी, तर जर बार्टर सिस्टीम असती काय झालं असतं, तिथून गहू पाठवलास की त्याला एसटीला गहू पोचून जा जमलं असतं काय. आता तो काय करते, पैसे काय करते, इझिली ट्रान्सफर करते आणि तुम्हाला गहू घ्या, कपडे घ्या. बरोबर आहे. तिसरं डिफर्ड ऑफ व्हॅल्यू आहे मनीची. डिफर्ड काय असते तुम्हाला सांगतो एक कन्सेप्ट. टाटा स्काय आहे तुमच्या घरी, तर पहा जर असं तुमच्या एक लक्ष द्यायचं, टाटा स्काय नाही का आपल्याला ऑफर देत राहते 12 महिन्याचा रिचार्ज मागा 1 महिन्याचं फ्री. लक्षात. मग तो काय करते, 12 महिन्याचे पैसे एका दमात घेते आणि ते पैसे कुठं घुमवते, शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये. तुम्हाला कन्सेप्ट लक्षात, तुम्हाला फायदा त्याला जास्त फायदा. ठीक आहे. तर याला म्हणते सेकंडरी. आला समज आला. सेकंडरी फंक्शन कोणतं आहे, स्टोअर करून ठेवू शकता. दुसरं मनी काय करू शकता तुम्ही, ट्रान्सफर करू शकता. आणि तिसरं डिफर्ड. ठीक आहे. हे 3 त्याचे सेकंडरी फंक्शन आहे. ह्या 2 गोष्टी होत्या म्हणून 3 गोष्टी त्याला फ्री मध्ये भेटल्या. मनीचे फंक्शन हे 2 वेळा विचारलेलं आहे. प्रायमरी फंक्शन कोणते, सेकंडरी फंक्शन कोणते. मग ते जमत नाही, कारण ते समजत नाही काय मारावं काय नाही, कोणते उत्तर वळू देते. क्लिअर भांडणं करते एमपीएससी सोबत. हे तर सर्व वरीलपैकी सर्वच होते, सगळंच वाईट ऑप्शन मध्ये. पण त्याने विचारलं काय, प्रायमरी फंक्शन कोणते. बरोबर आहे काय उत्तर, मीडियम मेजर ऑफ व्हॅल्यू आणि मीडियम एक्सचेंज. सेकंडरी फंक्शन हे 3. ठीक आहे. पोरं मारते वरीलपैकी सर्व. नेक्स्ट अजून नाही काही एक्झाम्पल पाहूस आपण, त्याशिवाय मला एकदम हेच देऊ चांगलं तेवढं असं वाटतं तुम्हाला समजलंच नाही काय. तर पहा बार्टर सिस्टीम मध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. मजा येते. जर नाही का आपले गव्हर्नमेंट काय करत राहते, सोशल वेलफेअर स्कीम चालवते. ठीक आहे. कशी चालवते सोशल वेलफेअर स्कीम, तर बा गरिबासाठी धान्य दान है ना, काही ना काही स्कीम चालू राहते गव्हर्नमेंटची. बीपीएल विहिरी बांधून देते, काही SC ST असं चालूच राहते काही नाही. तर बा ह्या वेलफेअर स्कीम, समाज कल्याण ज्या स्कीम राबवते गव्हर्नमेंट जवळ पैसे कुठे येते. गव्हर्नमेंट कशी आहे, रॉबर्टहुड पांडे आहे. रॉबर्टहुड पांडे म्हणजे कशी आहे, अमीरों से लेती है आणि गरीबों में बांट देती है. बरोबर आहे. तर आता काय करते गव्हर्नमेंट, काय करून राहिली, मग कशी घेते गव्हर्नमेंट, श्रीमंताजवळ टाटावर काय करण, टॅक्स लावून है ना, 30% 40% जे काही टॅक्स लावून. समजा 30% टॅक्स लावला टाटावर, तो जो पैसा आला तो कुठं वाटून, स्कीमच्या माध्यमातून गरिबांना वाटून दे. ठीक आहे. आता मला सांगा, बार्टर सिस्टीम जर असती, एक्झाम्पल घ्या, आपल्या टाटानं नाही काय 50 नॅनो गाडी बनवल्या, किंवा 100 नॅनो गाडी बनवल्या, असं एक्झाम्पल घ्या. ठीक आहे. टाटा नॅनो आपली, ठीक आहे, 100 गाड्या बनवल्या. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट काय म्हणते, 30% टॅक्स. त्याच्यातल्या 30 गाड्या कोणाला द्यायला लागेल, गव्हर्नमेंटने द्यायला लागेल. ठीक आहे. आता गव्हर्नमेंट काय करते, हे जे टॅक्स पासून जमा झालेले पैसे आहे हे वाटून द्या लागते ना, गरीबाला वाटून देते. आता सोशल वेलफेअर स्कीम चालवायची आहे, कशी चालवा, गाड्या वाटाव का. मग गव्हर्नमेंट काय करा, त्याच्याने काय आरशे तोडून
असे आणि नाव देन गव्हर्नमेंटच्या स्कीमचं नाव राहते ना, तर कसं नाव देन? दीपिका पादुकोण आईने में देखो रे योजना. आईने में देखो रे योजना अशी योजना आहे ना. दुसरं तर हे जमलं नाही तर काय करा, टायर काढून त्याचे ते काय म्हणा, राजीव गांधी टायर घुमावर योजना. सरळ सरळ लॉजिक आहे. स्कीम राबवासाठी बार्टर सिस्टीम मग जमली का आता? ठीक आहे, असे नाव नाही म्हणते ते, राजीव गांधी रे टायर घुमावर योजना. पोरं येईन आपले असो. तर हा एक अजून प्रॉब्लेम होता बार्टर सिस्टीम. ठीक आहे, आता हे मनीचं इव्होल्युशन कसं झालं? ठीक आहे, एक एक पार्ट पाहू आपण. मनी इव्होल्युशन. जसं माणसाचं इव्होल्युशन झालं कसं? ते माकड होय म्हणतो माणूस, मायनर बापूर होत तुमच्या असाल डार्विन म्हणते ऐकाच लागेल, तो खरा वाटतो पण आहे ना. भारतीय लोक मला तयार नाही. भारतीय लोक म्हणते हट आम्ही नाही म्हणते, माकडापासून आम्ही नाही म्हणलो, आमचे धर्मग्रंथ नाही म्हणते असे. ठीक आहे, आपण ते विष्णू काहीतरी आहे ते नाटक, ते सिस्टीम आहे आपली. ठीक आहे, आता ते युट्यूबवर बोलतात नाही. ठीक आहे, मनी इव्होल्युशन. मनीचं इव्होल्युशन कसं झालं? पहिले असं होतं, आपण माणूस पाहा ना असा झाला आहे ना, असा पाठीचा कणा असणारा, पाठीचा कणा काय आहे ते नाटक सरळ झाला, असा झाला. होमो सॅपियन काय येतं? ठीक आहे, ते घेऊ आपण हिस्ट्रीत, पण आता सध्या येतच पाहू. मनीचं इव्होल्युशन सगळ्यात पहिले आली कम्युनिटी मनी. कोणती मनी आली? कम्युनिटी मनी. पहा, ब्रिटनचे लोक नाही काय, इंग्लंडनं साऱ्या जगावर राज्य केलं. इंग्लंड नाही का USA मध्ये पोहोचले. तुम्हाला स्टोरी माहित असेल ते. कोलंबस निघाला भारताच्या शोधात आणि पुढे जाऊन पोहोचला अमेरिकेत. तिथचे लोक, आदिवासी लोक होते सगळे बसलेले, सगळे मागासलेले होते. कोलंबसला वाटलं हाच भारत होय काय. ठीक आहे, ते जाऊन मग त्याला काही दिवसांनी माहित झालं का हा भारत नाही बा, आपण आपलं होका यंत्र त्यानं आपल्याला काय दिला, धोका दिला. आता तिथे जाऊन पोहोचला. जेव्हा तिथं पोहोचले तर ब्रिटिश लोकांना काय केलं, कम्युनिटी वस्तू पद्धत. कम्युनिटी म्हणजे वस्तू. ठीक आहे, तिथच्या लोकांना काय, ब्रिटिश लोकांना काय केलं, व्यवहार करण्यासाठी नाही काय, तंबाखू होता, तंबाखूले कम्युनिटी बनवलं. पैसा तर नव्हता, तंबाखू म्हणजे काही गोष्ट लागत असेल तर काय द्यायला लागेल, तंबाखू. ठीक आहे, काही पाहिजे तुम्हाला, टमाटे पाहिजे त्याबद्दल काय ते भाव ठरले होते तेव्हा. तुम्हाला जर 2 किलो टमाटे पाहिजे असेल तर तुम्हाला एवढा काय द्यायला लागेल, तंबाखू द्यायला लागेल. ठीक आहे, हे फिक्स होतं. कम्युनिटी मनी आली, पण याच्यात प्रॉब्लेम झाला. आता हे तर काही टिकणार नव्हतं कम्युनिटी मनी. तर मग दुसरं आलं माहिती मेटॅलिक मनी. मेटॅलिक मनी हे जास्त पाहू आपण. मेटॅलिक मनी सगळ्यात पहिले नाही का भारतात गुप्त काळ. ठीक आहे, गुप्त काळात नाही का सगळ्यात पहिलं गोल्ड कॉइन आली 395च्या आसपास. त्यानंतर 1542 मध्ये शेरशाह सुरी. ठीक आहे, शेरशाह सुरीने काय केलं, सिल्वर कॉइन आणली. सगळ्यात पहिला गोल्ड कॉइन कोण आणला? गुप्त. तुम्ही शिकलेच ना इतिहासात, गुप्त काळात आणलं. तर एखाद दिवशी आपण स्पेशल लेक्चर घेऊ इतिहास, काय म्हणते बेसिक समजासाठी. प्राचीन भारत, मध्ययुगीन, आधुनिक, 3 लेक्चर मध्ये खतम पूर्ण. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा 100% इतिहासात टेन्शन लागलं. दुसरं 1542 मध्ये शेरशाह सुरीने काय केलं, सिल्वर कॉइन आणला. ठीक आहे, आता इथं नाही का प्रॉब्लेम काय असते या मेटॅलिक कॉइन मध्ये? 2 प्रकारचे कॉइन आहे, फुल्ली बॉडेड कॉइन आणि टोकन कॉइन. ठीक आहे, हे इकॉनॉमिकचे वर्ड काही एवढं कठीण नाही आहे, मी सिंपल याला समजून सांगतो. फुल्ली बॉडेड कॉइन आणि टोकन कॉइन म्हणजे काय होते पहा. लक्षात घ्या, 1 रुपयाचा कॉइन आहे आणि तो आहे सिल्वरचा. तो कशाचा आहे? सिल्वरचा. फेस व्हॅल्यू किती आहे? 1 रुपया. आणि त्याची इंटरेस्टिंग व्हॅल्यू जर पाहिली आपण सिल्वर, तर 1 रुपये हे याच्यातलं जर चांदी काढली, याच्यातली जर चांदी काढली 1 रुपया मागणे भरते. तुझ्या लक्षात येईल. म्हणजे फुल्ली बॉडेड कॉइन म्हणजे काय होतं मग? त्या कॉइन मध्ये जे मेटल आहे त्याची व्हॅल्यू काय आहे? त्याच्या फेस व्हॅल्यू पेक्षा काय जास्त आहे. प्रॉब्लेम होऊ शकते. टोकन कॉइन आता याच्या ऑपोजिट आहे. सांग, टोकन कॉइन म्हणजे काय होते?
आता सिल्वर गव्हर्नमेंटच्या लक्षात सिल्वरची व्हॅल्यू 1 रुपयापेक्षा जास्त आहे, मग गव्हर्नमेंटने काय केलं त्याच्या 3 टप्पर स्टेनलेस स्टील, ठीक आहे, तांबा टाकलं, काय करून दिलं, चालू करून दिलं, ठीक आहे. तर आता स्टील आहे, ते स्टीलचा आहे तो कॉइन 1 रुपयाचा आपला. आता काय होईल, आता काय झालं, त्याची इंटरेस्टिंग व्हॅल्यू काय झाली, लो झाली फेस व्हॅल्यू पेक्षा. लक्ष आता जमला, तेव्हा तो प्रचलित होईल मनी. 2 गोष्टी पाहायच्या आपल्याला. जर मेटॅलिक मनी कॉइन जे राहते ते कसे राहते, 2 टाईपचे राहते. एक राहते फुल बॉडेड कॉइन. फुल बॉडेड कॉइन म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, इंटरेस्टिंग व्हॅल्यू काय राहते, जास्त राहते. इंटरेस्टिंग व्हॅल्यू जास्त आहे कोणापेक्षा, फेस व्हॅल्यू पेक्षा. इंटरेस्टिंग व्हॅल्यू काय जास्त आहे फेस व्हॅल्यू पेक्षा. त्यानंतर दुसरं आहे टोकन कॉइन. टोकन कॉइन मध्ये काय म्हणता तुम्ही, इथं काय आहे, इंटरेस्ट व्हॅल्यू काय आहे, लेस दॅन फेस व्हॅल्यू. आता जे आपण वापरतो टोकन कॉइन. भारतात असं कधी झालंय काय, अरे खतरनाक सिच्युएशन आहे भारतात. पहिले नाही का आपण 1962 मध्ये काय करू, 1 रुपयाचा नाही का आपला कॉइन होता, त्याला निकेल टाकू आपण, निकेलचा कॉइन होता 1 रुपयाचा. तुम्ही जुना कॉइन पाहिजे, जुना जर कोणाला असेल तर, त्या 1 रुपयाचा कॉइन होता आणि त्याच्यात जे निकेल वापरणार त्याची किंमत होती 7 रुपये. आला का, निकेलने तेव्हा व्हॅल्यू होती. मग गव्हर्नमेंट वाटतं अरे हे काही बरोबर नाही, प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. गव्हर्नमेंटनं मग नाही का ते बंद केलं. आणि ते आताचे जे कॉइन आहे आपले स्टीलचे ते आले, त्याचे पॉलिश मारणं सुरू करून दिलं, ठीक आहे. तसं जर झालं नसतं तर लोकांनी काय केलं असतं, नवीन योजना आली असती. कोणती, दीनदयाल उपाध्याय कॉइन पिघलोरी योजना. लोकांनी काय केलं असतं, कॉइन जमा केले असते, त्याला पिघलवलं असतं, निकेल बाहेर काढलं असतं. आता बीजेपी सरकारने दीनदयाल उपाध्यायची स्कीम निघते, राजीव गांधी मान झाला ना, कॉइन पिघलोरी योजना, ठीक आहे, अशी योजना चालली असती. तो पहा आता मजा येते. तर म्हणून एवढंच नाही तर बांगलादेशचे लोक एवढे बदमाश आहे. आपला 5 रुपयाचा जो कॉइन आताची गोष्ट आहे 2009 मधली, जे 5 रुपयाचा कॉइन आहे ना आपला, तर हे काय करे, त्या 5 रुपयाच्या कॉइनचे नाही का पूर्ण वितळून टाके, आणि वितळल्यानंतर त्याचे नाही का ब्लेड तयार करे, 5 ब्लेड. आणि एक ब्लेड किती रुपयाला भेटते, 2 रुपयाचं. 5 रुपयाचा किती कमावले, 10 रुपये, ठीक आहे. हे अशी कंडिशन होती. तर म्हणून गव्हर्नमेंटला काही स्टेप घ्यायला लागते त्याच्यावर. तर गव्हर्नमेंट काय केलं, मग एक सिस्टीम राबवली. तिथं आलं लक्षात तुमच्या. आता एक नवीन हे आहे, जर तुम्ही तुमच्याजवळ जे कॉइन आहे याला जर वितळवलं तर नाही का 7 वर्ष शिक्षा आहे, 2011 पासून. त्याला जर असं चुकी झाली 7 वर्ष शिक्षा, ठीक आहे. तर लंबी शिक्षा होऊ शकते. तसं सावधान नाहीये, सतर्क नाहीये. त्याच्यानंतर आता एक अजून प्रॉब्लेम आहे म्हटलं मेटॅलिक कॉइनचा. कोणता, आपण नाही का समजा पहिले जुन्या काळात काय होतं, हे मेटॅलिक होते, मेटॅलिक मनी होते, कॉइन राहते. तर हे तुम्ही पाहा ना, जुने पिक्चर जर पाहिले तर हे असे पुसून आपल्या बाहेर गावी जर जायचं असेल, दुसऱ्या गावी जर काम असेल तर अशा ते कसं बांधून ने मशीन आहे ना, कॉइनच राहते त्याजवळ, पुरी उजवळी बांधून राहील, मग जायचे जोऱ्यात अर्ध हे राहील, अर्ध पैसेच राहील. मग काही दिवसांनी काय झालं, एक सिस्टीम आली. तर हे लोक काय करे, समजा मुंबईत जायचं आहे तर अमरावतीत एखादं ऑफिस आहे, तिथं काय करे, पैसे जमा करून दे, ठीक आहे, अमरावतीच्या. आणि तिथून तो माणूस त्याला एक कागद दे, ठीक आहे. तो कागद घेऊन कुठं जाय, बॉम्बेला त्याचं एक ऑफिस राह, ते काही कमिशन नाही त्याचं, मग तो तिथं दे कागद, आणि त्याजवळ काय घे, पैसे दे. लक्षात, अशी सिस्टीम चालू झाली होती. मग नंतर मग इंग्रजाच्या हे लक्षात आलं, हे तो सिस्टीम मस्त आहे बा. तर मग त्याच्यावर जुगाड, याच्यावर जुगाड म्हणून इंग्रजांनी काय केलं, तेव्हा त्याच्यात काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर हे पेपरवरच बिझनेस करून राहिले ना, याले कागद दिला, तो त्याला कागद दे, जाय तिथून घेऊन घे, तू कागद घे, मग कागदावरच करून राहिले. तर आपण आता काय करू, पेपर आणू, है ना. मग आली पेपर करन्सी, आता जे आपण वापरतो. तर पहा मनी इव्हॉल्व कसा होऊन आला, पेपर करन्सी. पेपर करन्सी, आणि याचं स्टँडर्ड नाव आहे फ्युडिशरी मनी.
FIDUCIARY, फिड्युसरी मनी. फिड्युसरी मनी म्हणजे काय होते, ज्यावर तुमचा विश्वास आहे. आलं लक्षात? ते आता तू एवढंच कागद दे, आपण तिथं पैसे जमा करून राहिले म्हणजे विश्वासावरच आहे ना. फिड्युसरी म्हणजे काय झाले, अशी मनी ज्याच्यावर तुमचा काय विश्वास आहे. ठीक आहे. तर पहा फिड्युसरी मनी नाही का, हे जर पाहिलं आपण त्याच्यात दोन नाही का छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एक आहे नॉन लिगल टेंडर आणि लिगल टेंडर. पहा नॉन लिगल टेंडर म्हणजे काय होते, बँक, चेक, ठीक आहे, हे आहे नॉन लिगल टेंडर. ठीक आहे. आणि लिगल टेंडर म्हणजे काय, पैसा आपल्याजवळच्या ज्या नोटा आहे ह्या काय लिगल टेंडर आहे. कसं तर बा तुम्हाला लक्षात येते, तुम्ही मला सांगा एखादा व्यक्ती जर तुम्ही व्यवहार करून राहिले एखाद्यासोबत, तर व्यवहार करताना तो नाही काय, तुम्ही जर त्याला चेक दिला, ठीक आहे, तर तो चेक तो नाकारू शकते तो व्यक्ती, नाही बा मला चेक नाही पाहिजे, नाकारू शकते. काय झाला, नॉन लिगल टेंडर. परंतु तुम्ही जर समजा एखाद्याची नाही का गाडी घेऊन गेले, ठीक आहे, आणि तुमच्या ज्यांना ऍक्सिडेंट झाला त्या गाडीचा, ठीक आहे, ऍक्सिडेंट झाला, गाडी तुटताट झाली, तर आता तुम्ही त्याला काय म्हणून राहिले, मी काय करतो बा त्या गाडीची जेवढी किंमत आहे तेवढी तुला देतो, तुम्ही त्याच्याजवळ कॅश घेऊन गेले, हे घे बा, ठीक आहे. तो चेक तुम्ही चेक दिला तर तेव्हा माझा विश्वास नाही, तू चेक बाउन्स करू शकतो, चेक तो ना करू शकते. पण तुम्ही त्याच्याजवळ कॅश घेऊन गेले 50,000 रुपये, हे घे बा त्या गाडीची किंमत, तर काय होईल, तो आता तो जर म्हणत असं नाही बा मला माहीत गाडी पाहिजे लहान लेकरांना आपण म्हणतो आपल्याला लहान गाडी मला बाहेरच पाहिजे, तसं जर तो म्हणत असाल तर आता जमत नाही. कारण तुमचे जे आपली प्रत्येक नोट जे आहे ते काय RBI नुसार लिगल टेंडर आहे. ते जर कोणी घेण्यास नाही का जर नकार देत असेल तर त्याच्यावर केस लावू शकते. पैसे घेण्यास जर कोणी नकार देत असेल त्याला केस लावू शकते. ठीक आहे. तर बा फ्युडिशरी मनी दोन टाईपचे राहते, एक नॉन लिगल टेंडर, नॉन लिगल टेंडर म्हणजे बँक ची चेक है ना, चेक, ठीक आहे, असे सगळे एक्झाम्पल बघ, हे नाकारू शकते. ठीक आहे. दुसरं लिगल टेंडर, लिगल टेंडर, लिगल टेंडर म्हणजे लिगल टेंडर म्हणजे मनी, ठीक आहे, पैसा, नोट लिहितो, नोट, सर्व नोटा, आपल्या जवळच्या सर्व नोटा लिगल टेंडर आहे. हो दादा. आता नेक्स्ट याच्यात नाही काय अजून एक आहे फिएट मनी. फिएट मनी, फिएट मनी म्हणजे काय होते, जे तुमच्या जवळ ज्या नोटा आहे ना सगळ्या, त्या सगळ्या कोणत्या फिएट मनी. फिएट मनी म्हणजे ही फिएट मनी काय लिगल टेंडर आहे. याच्यात दोन टाईप पडते फिएट मनी मध्ये, लिमिटेड, अनलिमिटेड. ठीक आहे. तर बा तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, तुम्हाला माहित असेल नसेल, एवढं काही हे नको घेऊ, इम्पॉर्टंट नाही आहे, पण तरी एक गोष्ट माहित असायला पाहिजे. तुम्ही जर नाही का लिमिटेड कॉइन, लिमिटेड कॉइन म्हणजे पहा काय होते, 50 पैशाचा कॉइन आहे, तुम्ही त्याने किती रुपयापर्यंत व्यवहार करू शकता हे माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर किती रुपयापर्यंत व्यवहार करू शकता तुम्ही 50 पैशांना, तर लक्षात घ्या फक्त 10 रुपयापर्यंत. म्हणजे तुम्ही एखाद्या दुकानात गेले आणि त्या तिथचं जर बिल 500 रुपये झालं, ठीक आहे, आणि तुम्ही म्हणता नाही मी माझ्याजवळ 50 त्याला त्रास द्यासाठी 50 पैसेच आहे, मी 50 पैसे देईन, तू मोजत बस, नाही घेतलं तू आपण टाकेल, केस टाकेल, होऊ शकते ना. लक्षात घ्या 50 पैशांनी तुम्ही किती रुपयापर्यंत व्यवहार करू शकता, फक्त 10 रुपयात. म्हणजे किती कॉइन देऊ शकता तुम्ही, 20 कॉइन देऊ शकता. ठीक आहे. आणि 1 रुपयाचा कॉइन आहे, 1 रुपयाच्या कॉइन नाही का तुम्ही फक्त 1000 रुपयापर्यंत व्यवहार करू शकता. 1000 म्हणजे तो एक पिक्चर होता मकरा नानासपुरीत, मराठी पिक्चर पाहिजे तरी डोकं नाही का घरी ठेवा, ठीक आहे, त्याची कॉमेडी हसवा. तर ते इलेक्शन उभं आहे ना, चिल्लर घेऊन जाते 18 मध्ये, तर ते चालत नाही तसं. तेव्हा ते अधिकारी शिकले ना, MPSC पास नसन, मी असतो हाकून दिलं असतं त्याला. तर आलं लक्षात, ते असं काही नाही आहे. 1 रुपयाचे कॉइन जर असेल किती रुपयापर्यंत करता येते, 1000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं
जर तुम्ही काय करून राहिले, हा मग लिमिटेड हे झालं, आलं लक्षात, लिमिटेड कॉइन. अनलिमिटेड कॉइन म्हणजे मग जर तुम्ही 2000 रुपयाचे नोट आहे तुमच्याजवळ, तर एखाद्या तुम्हाला 50 लाख रुपयाचं तुमच्यावर कर्ज आहे, तुम्ही घेऊन गेले 2000 रुपयावर 50 लाख रुपये, ठीक आहे. सर कुठं आहे ते 50 लाख पहिले ते सांगाय ना. तुम्ही घेऊन गेले ते 50, आम्हाला 500 द्यायचे मला, तर तो असा म्हणू शकत नाही का मला नाही पाहिजे बा 2000 नोट तू 500चा घेऊन ये. आलं लक्षात. तर त्याच्यावर केस लागू शकते, कारण आता ते काय झालं, अनलिमिटेड कॉइन. आलं लक्षात. तर फिएट मनी तुमच्या याच्यावर लिहिलं राहायचं एक शब्द, मैं धारक को, मैं तुमच्या नोटीवर मैं धारक को 100 रुपये अदा करने का विश्वास है ना, असं काहीतरी आहे. आलं लक्षात. तर हे काय, तुमच्या जवळची जे नोट आहे हे काय, फिएट मनी, विश्वास आहे ना, त्यातली ना विश्वास. आता बा नेक्स्ट दुसरं पहा, याच्यात काय आहे, एक सिस्टीम फिएट मनी मध्ये तुमच्या एक लक्षात येईल. तुम्ही जण नाही काय, काही जण काय करते, आता पहा समोसा भेटते एक 10 रुपयाचा, आपलं तेवढे दिमाग, आपले विचार करे शब्द पिझ्झापर्यंत ते पोहोचलो नाही आपण, एक्झाम्पल मध्ये काल बर्गरवर पोहोचलो होतो. ते काय होतं, ते अमेरिकन होतं, ते म्हणजे गाडीवर भेटते, ठीक आहे. तर पहा समोसा आपला असं समजा 10 रुपयाला भेटते, पण काही दिवसांनी काय झालं, त्याची किंमत वाढली, 15 रुपये झाली समोसाची किंमत. नियम काय म्हणते, तुमच्याजवळ जर एक नोट असेल 1000 रुपये, समजा 2000ची बंद झाली, 2000 रुपयाची नोट असेल, ठीक आहे, तुम्ही आरबीआय जवळ जाऊ शकता. आरबीआय तुम्हाला तेवढ्या बदल्यात काय देईल, चिल्लर देईल किंवा जे काही देईल, ठीक आहे, वेगवेगळे पार्ट पाडून देईल त्याचे 2000. आता तुम्ही नाही का आरबीआय जवळ गेले आणि तुम्ही 10 रुपये घेऊन गेले आणि त्याला दिले 10 रुपये, तुम्ही त्याला म्हणून राहिले तर समोसा 15 झाला, 5 30 तर असं जमणार नाही. पहिलेच क्लिअर केलाय त्यानं, आरबीआय सेक्शन काहीतरी आहे ते ऍक्ट, असं काही ऍक्ट राहील त्याचे, त्या ऍक्ट मध्ये पहिले क्लिअर केलाय, इन्फ्लेशन नुसार नका घेऊ, त्याची फेस व्हॅल्यू जी आहे त्याच्यानुसार तुम्हाला पैसे भेटल. कसं फेस व्हॅल्यू म्हणजे 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे त्याची. तुम्ही जर गेले नाही आता समजा 15 झाला, तो देत नाही, तसं जमान काय, ठीक आहे. आता नाही मग ते आरबीआय म्हणतात चला आमचं त्याला सांगा, तो सिंगल 15 देते आणि एक प्लेट 25 देते, ठीक आहे, त्याला सांगा बरोबर करा काय आता. आता बघा फिएट मनी समजला कन्सेप्ट पूर्ण येतो काय आता. आता मग काही गोष्टी क्लिअर करा. डॉलर जे आहे त्याच्यानंतर एन, जपानचा युएसएचा डॉलर, जपानचा एन, ब्रिटन जे ब्रिटन आहे त्याचा, इंग्लंडचा काय पाऊंड, बरोबर आहे. हे एवढ्या गोष्टी एवढ्या माहित आहे. मला सांगा, अरे आपला रुपये, मला एक गोष्ट सांगा, हे लिगल टेंडर आहे का नाही, हे चार लिगल टेंडर आहे का नाही, आहे लिगल टेंडर आहे ना, याच्यावर कोणाची सही नाही, तिचा युएसए, हे सगळे 4 काय लिगल टेंडर आहे. त्यानंतर एक गोष्ट सांगा मला, रजनीकांतची जे नोट आहे राहते ना, रजनीकांतची जे नोट आहे त्याच्यावर रजनीकांत राहते त्याच्यावर, रजनीकांतची नोट लिगल टेंडर आहे का? एखादं असं होऊ शकते, मला रजनीकांत नाही आवडत, मला कमल हसन आवडते, होऊ शकते असं. एखाद्या अक्षय कुमारची नोट दिली तो म्हणून नाही मला आर्यन खानचीच पाहिजे, माझ्या मित्र पाहतो, ठीक आहे, त्याच्यापासून मी प्रेरणा घेऊन राहिलो. तर पहा समजला कन्सेप्ट. तर हे काय लिगल टेंडर आहे, पण बँक चेक, डीडी असते, डीडी, रजनीकांतची नोट, अक्षय कुमारची नोट, हे काय राहणार, लिगल टेंडर राहणार. हे सांगा तुम्हाला जर विचारलं खाली पैकी लिगल टेंडर कोणते, तर ओळखता यार, डीडी चेक हे लिगल टेंडर नसते, हे लिगल टेंडर आहे. मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूं, है ना, असं राहते लिगल. म्हणजे हे मनी आहे, कोण ठरवते बा, हे माहित पाहिजे आपल्याला, है ना. लक्षात घ्या, 1 रुपयाचा जे नोट आहे, 1 रुपयाची नोट लक्षात घ्या, कोण इश्यू करते मनी, ठीक आहे. 1 रुपयाची जे तुमची नोट आहे ना, हे नाही काय, फायनान्स मिनिस्ट्री, वित्त मंत्रालय छापते आणि त्याच्यावर वित्त सचिवाची सही राहते, फायनान्स सेक्रेटरीची काय त्याच्यावर सही राहते. 1 रुपयाच्या वर कोणतीही नोट असेल, म्हणजे 2 रुपयापासून तर 2000 पर्यंत, हे सगळे आरबीआय छापते. झालं क्लिअर. नोट इश्यू कोण करते ना,
1 रुपयाची नोट कोण छापते म्हटलं? वित्त मंत्रालय छापते. वित्त मंत्रालय छापते. ठीक आहे. आणि त्याच्यावर सही सिग्नेचर सही कोणाची राहते? वित्त सचिव. वित्त सचिवाची सही राहते. क्लिअर? आणि 2 रुपये ते 2000 पर्यंतची जे नोट आहे हे कोण छापते? आरबीआय छापते. आणि याच्यावर सही कोणाची राहते? तर आरबीआयच्या गव्हर्नर. आरबीआय गव्हर्नरची याच्यावर सही राहते. हे माहित पाहिजे आपल्याला. आरबीआय गव्हर्नरची याच्यावर काय पाहिजे? सही पाहिजे. ठीक आहे. हे विचारलेलं आहे आपल्याला. हे विचारलं आहे, हे विचारू शकते. वरचं विचारलं आहे बद्दल. कोण छापते म्हणजे 1 रुपयाची नोट? तर वित्त मंत्रालय छापते. ठीक आहे. आता क्लिअर झालं? मग प्रश्न असा आहे ते, सर आरबीआय नोटा छापून राहिली तर आरबीआय किती बी नोटा छापू शकते का मनमानी? तर मला लक्षात द्या, छापू शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यासाठी काही नियम बनवलेले आहे. 1935-36 मध्ये जेव्हा आपलं आरबीआयचं गठन झालं होतं त्यावेळेस काय होत होतं? आरबीआयचं जेव्हा गठन झालं तेव्हा 40% नाही काय, जेवढ्या तुम्हाला नोटा छापायच्या आहे, जेवढ्या समजा 1000 करोडच्या जर तुम्हाला नोटा छापायच्या आहे तर त्याच्या 40% सोनं तुम्हाला नाही का एका याच्यात डिपॉझिट ठेवावं लागेल. तेव्हा तुम्ही आता समजा 100 कोटी जर छापायचे आहे तर 40 कोटी तुम्हाला सोनं काय ठेवावं लागेल? डिपॉझिट ठेवावं लागेल. तेव्हा तुम्ही 100 कोटीच्या नोटा छापू शकता. त्याच्यानंतर मग समोर हळूहळू भारत स्वतंत्र झाला तर भारताजवळ काही एवढं गोल्ड नव्हतं. तर 1956 मध्ये काय केलं? 115 कोटी डिपॉझिट, 115 कोटीचं सोनं असं होतं. 115 कोटी भारतीय रुपीज आणि 400 कोटी रुपये फॉरेन करन्सी. काय होतं? डिपॉझिट किती ठेवावं लागेल? 115 कोटी इंडिया करन्सी आणि 400 कोटी फॉरेन करन्सी, म्हणजे किती? 515 कोटी. पण नंतर नाही का 1991 भारतात फॉरेन करन्सी कमी झाली तर भारतानं काय केलं? ते काढून टाकलं. 1995 मध्ये नियम आणला काय 115 कोटी डिपॉझिट ठेवा किंवा 115 कोटीचं सोनं ठेवा. किती रुपयाचा काय छापा? किती नोटा छापू शकते आरबीआय? 1995 पासून किती काय नियम आहे नोटा छापासाठी? नोटा छाप आरबीआय काय करेल? 115 कोटी चे सोने किंवा रक्कम काय करा? डिपॉझिट ठेवून आपल्या त्याच्यात जवळ ठेवून आणि किती नोटा छापून मग नंतर नोटा छापून असा नियम बनवला. हा प्रश्न विचारलेला आहे का आरबीआय किती रुपये डिपॉझिट ठेवते बा? तर किती ठेवते? 115 कोटी. एका याच्यात काय झालं आपलं क्लिअर सांगतो तुम्हाला. एक व्हिडिओ मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी आयोग है ना असं लिहून दिलं मी. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग महालनोबिस अध्यक्ष होता 4 ऑगस्ट 1949. तर मी पाहिलं काल ते ऐकून आलं. थोडं काही चुकी किती झाली तर आयोगच्या जागी पाहिजे समिती. राष्ट्रीय सांख्यिकी काय आहे? ते समिती आहे. तुम्ही घरी जाऊन करून टाका पहिल्या चॅप्टर मध्ये. कारण पण प्रॉब्लेम असा आहे का आयोग न समितीमध्ये फरक असते. तो काही नाही, मायनर मिस्टेक आहे ते आपल्या लिहिण्यात झाली आहे ती चुकी. राष्ट्रीय उत्पन्न आयोग ना? हो, उत्पन्न आयोग. ठीक आहे. नॅशनल इन्कम कमिटी होती ना त्याच्यात झालं ते थोडस समिती. नियम कोणत्या वर्षीचा? 1995. 1995 मध्ये हा नियम आला होता 115 कोटीवर. ओके. आता हे झालं समजलं. आता आपल्याला मनी कशी इव्हॉल्व झाली, कशी एक एक मनी कसं आपला पैसा कसा तयार झाला आला आता लक्षात. तर बा पहिली नोट कोण छापली? बँक ऑफ कोलकाता. ते अशा बारीक ते अशा गोष्टी झाल्या तिकडे. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे 5 असे देश आहे ज्याचा नाही काय सिम्बॉल आहे भारताचा रुपयाचा सिम्बॉल आहे.
है ना, असं काहीतरी आहे ना? तर बा हा सिम्बॉल कोण दिला 2010 मध्ये डॉक्टर नका उदय कुमार होते, ठीक आहे, IIT प्रोफेसर होता वाटते, विद्यार्थी होता वाटते बहुतेक. त्या उदय कुमारनं काय केलं 2010 मध्ये हा सिम्बॉल दिला होता, ठीक आहे. 5 देशाजवळ फक्त आता हा असे सिम्बॉल आहे त्याच्या करन्सीचे. करन्सी सिम्बॉल जो आपला करन्सी सिम्बॉल हे असा आहे काहीतरी रोवर अशी रेस मारली आहे ना. कोण दिला होता? उदय कुमार 2010 मध्ये. 2010 मध्ये दिला होता उदय कुमार. एक तुम्ही नवीन इश्यू कधी कधी ऐकला असाल, 10 का दम, 10 रुपयाचा प्रॉब्लेम आहे, 10 रुपयाच्या कॉईनचा यवतमाळमध्ये चालत नाही म्हणून असं ऐकलं. तर हे काय नाटक आहे काय माहिती, पण 10 रुपयाचा कॉईन त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आरबीआयने इश्यू केलेला बाकायदा कॉईन आहे तो, चालायलाच पाहिजे. चालत नसन एखाद्या जिल्ह्यात तिच्या कलेक्टरनं किंवा कोणाला त्याची कंप्लेंट करायला पाहिजे, कारण चालायलाच पाहिजे ना करन्सीनुसार. ठीक आहे, आता हे झालं आपलं. आता बघा एक असते बँक मनी आलं, मग इव्हॉल्युशन होता होता चौथा पार्ट काय आला, बँक मनी. बँक मनी तुम्हाला माहिती आहे, आपण बँकिंग सिस्टीम मध्ये पूर्ण शिकू आपण. बँक मनी एटीएम कार्ड है ना, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे काही असते है ना, बँक मनी. ओके, पाचवं जे आहे हे काही महत्वाचं आहे, बिटकॉइन. पाचवा याला म्हणते क्रिप्टो करन्सी. कोणती करन्सी म्हणते? क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो करन्सी आहे क्रिप्टो करन्सी. बिटकॉइन जे आहे ना, नवीन कन्सेप्ट आहे. कोण आणला, कसं आणला, एक बँक मध्ये टाइमपास नाही करू आपण, कारण बँकिंग मध्ये डबल येते. त्याच्याशी आपण याच्यावर फोकस करू, बिटकॉइन वर. काय नाटक होतं बिटकॉइनचं? काय झालं होतं, अमेरिकेची हे प्रॉब्लेम आहे. म्हणजे अमेरिकेमधून काय झालं, अमेरिकेतले काही लोक असे होते, त्याला काय वाटायला लागलं का बँक काय करते, आपण ट्रान्झॅक्शन करतो ना, तो छुपे नाही काय काही लपलेले चार्जेस घेते 0.25 है ना. ते म्हणजे नाही आम्हाला जमत नाही असं. त्याने काही ग्रुप तयार केला, त्या ग्रुपच्या नाही काय एक व्यक्ती समोर आला 2008 मध्ये, ऑनलाईन युजर होता तो, त्याचं नाव होतं सतोशी नाकामोटो. काय होतं? सतोशी नाकामोटो, ठीक आहे, त्याचं नाव होतं. 2008 मध्ये त्यानं क्रिप्टो करन्सी दिला, आपण काय म्हणतो स्टँडर्ड आपल्या जनरल भाषेमध्ये बिटकॉइन. तर बा बिटकॉइन नावाचा कन्सेप्ट ना मांडला, ठीक आहे, सतोशी नाकामोटो ना. कोणालाच तो कधीच दिसला नाही. तर 2016 मध्ये एक व्यक्ती होता ऑस्ट्रेलियाचा, तो म्हणजे तो सतोशी नाकामोटो मी होतो, ठीक आहे. पण काही मग बम जण समोर आले, तो म्हणे मी होय, काही लोक म्हणे मी होय सतोशी नाकामोटो, ठीक आहे. तर असं कोण आहे तो डिबेटचा प्रश्न आहे. पण एक व्यक्ती होता कोण, सतोशी नाकामोटो. 2008 मध्ये त्याने हा कन्सेप्ट म्हटला, वरच लिहितो ना, 2008 सतोशी नाकामोटो बिटकॉइन. 2008 मध्ये सतोशी नाकामोटो चा कन्सेप्ट आहे. 2009 पासून हा स्टार्ट झाला बिटकॉइन, ठीक आहे. पहा आता एका एक्झाम्पलला समजून घेऊ आपण काय आहे बिटकॉइन. काही लोक तुम्हाला सांगत असाल काय आहे बिटकॉइन, पहा बरोबर लक्षात घ्या. एक्झाम्पल असं इमॅजिन करा, एक गोल्ड माइन आहे, सोन्याची खाण आहे, ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटनं सापडली, गोल्ड माइन सापडलेली आहे. तर त्या गावातल्या लोकांना गव्हर्नमेंटनं काय म्हटलं, किंवा देशातल्या लोकांना गव्हर्नमेंटनं काय म्हटलं, ते माइन आहे, तुम्ही तिथं जा गोल्ड माइन मध्ये, तिथं खोदाई करा आणि तुम्ही गोल्ड कॉइन घेऊन जा, तिथचं गोल्ड घेऊन जाऊ शकता, ठीक आहे. आता तुम्ही आले फावडं घेऊन काय तुमचं मायनिंग करायला, ठीक आहे. आणि तिथं नाही का खोदायला लागली, तुम्ही तिथचं काही गोल्ड घेतलं. गोल्ड घेतल्यानंतर तुम्ही गेले तिथं, समजा गव्हर्नमेंटचा एक क्लर्क बसलेला आहे, तो काय करते, तुमच्याजवळचं गोल्ड घेते, त्याच्याने काय कॉईन तुम्हाला पाडून देते. त्याच्यावर गव्हर्नमेंटचा शिक्का आहे ते, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शिक्का आहे. मग त्याच्यावर शिक्का बसला का तुम्ही ते कुठेही काय करू शकता, ते फिरू शकता, त्यानं कोणती वस्तू घेऊ शकता, असं आहे. आता बिटकॉइन तसंच आहे, फक्त आता काय करा, असं समजा गोल्ड माइन काढून टाका डोक्यातून. आता हे एक्झाम्पल आहे ना, आता नाही का एक क्यूब आहे, अल्गोरिदमचा क्यूब आहे, ठीक आहे. हा अल्गोरिदमचा क्यूब आहे,
हा कॉम्प्युटर पाहिजे तुमच्याजवळ, लॅपटॉप पाहिजे, आणि या क्यूबवर जायचं, अल्गोरिदम क्यूबवर. ते तुमचं काम आहे तिथं मायनिंग करणं आहे तुम्हाला त्या क्यूबवर, त्याचे तुकडे पाडण्याचे. ठीक आहे, त्या क्यूबचे काय करायचे, तुकडे पाडायचे. ठीक आहे, अल्गोरिदम क्यूबचे. आणि ते तुकडे पडल्यानंतर तुम्ही त्याने काय करू शकता, व्यवहार करू शकता. समजला कन्सेप्ट? आला का लक्षात? गोल्ड माईन सारखंच याचे तुकडे पाडायचे आहे. फक्त आता इथं काय सर, मग काही काही जण चालू झालं सर, एवढं सोपं आहे काय, अल्गोरिदम क्यूब, ते तुकडे पाडू, घरी कम्प्युटर आहे आमच्या, चालू करून देऊ, हे एमपीएससीचा अभ्यास सोडून फावडं घेऊ. ठीक आहे, कम्प्युटर लॅपटॉपवर बसू बा, चालू. असं स्वप्न नका करू. का बरं? कारण अल्गोरिदम क्यूब पाडण्यासाठी त्याची स्पीड जी आहे ते हॅरशॅट म्हणतात, प्रोनाऊन्सिएशन नाही बदलून झालं, याच्यात मोजलं जाते स्पीड. ठीक आहे, हॅरशॅट मध्ये ते कम्प्युटरची स्पीड आहे. आणि याची स्पीड आपण तर नेट तर तुम्हाला माहित आहे, आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला रात्री लावा लागते, तर सकाळपर्यंत अपलोड होते. एवढं तर खतरनाक नेट आहे आपल्या इथं, जमत आहे. ठीक आहे, तर हे काही पॉसिबल नाही आहे. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करू नका का मी बिटकॉइन उद्यापासून चालू करून देईन. इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट सारखी करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा एक प्रॉब्लेम झाला. काय होते त्याची विशेषता काय बिटकॉइनची नाही काय, 2-3 विशेषता आहे. तुम्ही जर बँकेत गेले, अकाउंट ओपन केलं, तुम्हाला काय करायला लागते, केवायसी. तुमचं नाव माहित होते बँकेला, तुम्ही ट्रान्झॅक्शन जर केलं तरी काय होते, नाव माहित होते बँकेला, सगळं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला लागतं सगळ्या वेळेस जाऊ. तर बिटकॉइनची नाही एक विशेषता आहे, तुमचं एक बनते ऍड्रेस, बनते आयपी ऍड्रेस तुमचा बनते, पासवर्ड बनते, बरोबर आहे. पण तुमचं नाव कोणाला माहित होत नाही. तुमचं नाव, नो नेम रिक्वायर्ड. ठीक आहे, नो ऍड्रेस रिक्वायर्ड, म्हणजे ऍड्रेसही तुमचा कोणाला माहित होत नाही. नो केवायसी समजतं ना, केवायसी केला का बँक, समजला कन्सेप्ट? इथं काहीच माहित पडत नाही, तरी तुम्ही काय करू शकता, व्यवहार करू शकता. विशेषता काय, विशेषता नो नेम रिक्वायर्ड. ठीक आहे, नो ऍड्रेस रिक्वायर्ड, काहीच रिक्वायर्ड, नो केवायसी रिक्वायर्ड. हे दोन्ही गोष्टी रिक्वायर्ड नाही आहे याच्यासाठी. तिन्ही सॉरी, नो नेम, नो ऍड्रेस, नो केवायसी, तरी व्यवहार तुमचा होऊ शकतो. पासवर्ड राहते लक्षात ठेवा, आणि आयपी ऍड्रेस राहते. ठीक आहे, आता काही जण मूर्ख राहते याच्यात, याचं तयार करत असेल तर आपला आयपी ऍड्रेस नावानच तयार करते, दुसरं सुचतच नाही. ठीक आहे, पण तिथं नियम आहे, नावाने नाही करतायत काय, तुम्हाला हॅशटॅग, टॅग ट्यू असं काहीतरी टाकायला लागेल. ठीक आहे, एखादा नंबर टाकायला लागेल. क्लिअर? आता मग याचं पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह काय, याचं नाही काय, हे जे सिस्टीम आहे बिटकॉइनची, याच्यात नाही काय नाव माहिती परत काही नाही, व्यवहार केला तर त्याच्यात प्रॉब्लेम काय होते, त्याच्यात नाही काय 2 नंबरचे धंदे जास्त चालू शकते. कसे? ड्रग्सचा व्यवसाय चालू शकते, कारण नाव नाही माहित पडत बिटकॉइन मध्ये. त्याच्यानंतर याच्यात असे देशविरोधी कारवाई होऊ शकते, है ना. तुमचं कम्प्युटर एखादा जर हॅक करण, ठीक आहे, तुम्हाला फोन करण, तुमची इन्फॉर्मेशन आमच्याजवळ आहे, पैसे पाठव, तुम्ही हो बा पैसे पाठवले तयार, म्हणते नाही मग बिटकॉइनच्या स्वरूपात पाठव, है ना. माहित पडेल का कोणी तुम्हाला हे केलं तर, हा एक प्रॉब्लेम होऊ शकते. दुसरं, करप्शन वाढू शकते बिटकॉइनच्या स्वरूपात. त्याचा पॉझिटिव्ह चांगला आहे, पण पॉझिटिव्ह चांगला आहे. पॉझिटिव्ह कसं आहे याचा, तर पॉझिटिव्ह मध्ये काय आहे त्याच्या, तर व्यवहार इझी होऊन जाईल. पैसे तर हुशार नाही, सोबत वागवा रे, है ना. आता नाही वागवा लागत ना, पण तरी यानं अजून काय होऊन जाईल, सिक्युअर होऊन जाईल आपलं सगळं काम. ठीक आहे, बिटकॉइनचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आरबीआयनं 2013 मध्ये बिटकॉइनवर बंदी लावली होती. बिटकॉइनवर काय लावली होती, बंदी आहे. आता आहे काय, तर 2-3 कमिटी आली, रत्तन कमिटी एक कमिटी होती, तिनं म्हटलं होतं असं का बिटकॉइन लिगल करायला पाहिजे. परंतु 2021 मध्ये 2021 मध्ये डबल आरबीआय म्हटलं अजूनही भारत नाही का तयार नाही आहे बिटकॉइनसाठी. ठीक आहे, आताच तर आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कडे वळलो, डबल ते भारताचे सहन नाही होत. ठीक आहे, तर अजूनही भारत तयार नाही आहे, तर भारतात बिटकॉइन लिगल नाही आहे. ठीक आहे, लिगल टेंडर झालेलं नाही आहे. काही देशानं केलेले आहे,
ते विचारते पेपरमध्ये आपल्याला कोणत्या देशाने खालीलपैकी बिटकॉइनला मान्यता दिली. युनायटेड नेशनची एक संघटना आहे युनिसेफ. ठीक आहे, युनिसेफ पहिली अशी संघटना ठरली का जिनं कशाले हे दिली परमिशन बिटकॉइन. ओके, त्यानंतर समजा तुम्हाला बिटकॉइन आता काही टेन्शन नाही. त्यानंतर आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवता, बिटकॉइन काय क्रिप्टो करन्सी. कोणती करन्सी आहे? क्रिप्टो. त्यानंतर फेसबुकची लिब्रा, फेसबुक आहे ना आपली फेसबुक, तिची एक तिनं क्रिप्टो करन्सी तयार केली आहे, तिचं नाव काय? लिब्रा. फेसबुकच्या याचं नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर काही गोष्टी नाही का आपल्या नोटा जर आपण छापून राहिलो तर आपल्याला 2-4 गोष्टी नाही का माहित पाहिजे. स्टॅम्प कॉइन काय आहे? सिक्युरिटी अँड प्रिंटिंग, सिक्युरिटी प्रिंटिंग अँड माइंटिंग, MINTING, मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे एक संस्था आहे लिमिटेड. ठीक आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ठीक आहे. 2006 मध्ये जी स्थापना झाली होती. 2006 मध्ये जी स्थापना आहे. काय आहे? काहीच नाही. हे नाव तुम्हाला मोठं वाटत असेल. सिक्युरिटी प्रिंटिंग, मिंटिंग म्हणजे टाकसाळ. टाकसाळ म्हणजे काय होते समजलं तुम्ही? टाकसाळ म्हणजे मराठी सांगा तर मिंटिंग म्हणजे काय होतं? बरं आहे. ज्याच्यात नाणे, व्हेरी गुड, काय करते? ज्याच्यात काय होते आपले जे कॉइन आहे ते तयार होते त्याला काय म्हणते? टाकसाळ म्हणते. ठीक आहे. आणि हे तर आपल्या नोटाचे संबंधित आहे सिक्युरिटी अँड प्रिंटिंग. लक्षात घ्या, 2 ठिकाणी का नोटा छापल्या जाते. नोटा ठीक आहे कुठं छापते? सगळ्यात पहिले नाशिक मध्ये. काय? नाशिक मध्ये नाही काय ठिकाण आहे, नाशिक मध्ये नोटा छापल्या जाते. ठीक आहे. दुसरं अजून कुठं नोटा छापते? तर मद्रास मध्ये, सॉरी MP मध्ये देवास म्हणून एक ठिकाण आहे. MP हे छापखाने, नोटा छापखाने म्हणजे वर्ड नव्हता आठवत. नोटा छापखाने कुठं आहे? नाशिक मध्ये आणि देवास MP मध्ये. क्लिअर. त्यानंतर सिक्युरिटी बॉन्ड कुठे छापते? हे सिक्युरिटी बॉन्ड आहे ना, नाशिक आणि हैदराबाद 2 ठिकाणी. नाशिक आणि हैदराबाद या 2 ठिकाणी बॉन्ड वगैरे असते ना, ते कुठे छापले जाते? नाशिक आणि हैदराबाद. त्यानंतर पहा एका ठिकाणी नाही का पेपर मिल आहे, होशंगाबाद पेपर मिल. पेपर लागेल ना पैसे रुपयासाठी, हे नोटा छापासाठी पेपर नाही लागेल काय? तर होशंगाबादले पेपर. जे टाकसाळ आहे ना, टाकसाळ म्हणजे तिथं काय छापते? नाणी. 4 ठिकाणी टाकसाळ कुठं आहे? मुंबई, कोलकाता, मद्रास आणि चौथा आहे हैदराबाद. या 4 ठिकाणी काय टाकसाळ आहे. मुंबई, कोलकाता, मद्रास आणि हैदराबाद या 4 ठिकाणी आहे. ही मोजणी करा. कौसा देतो नोटबंदी. सगळ्यात पहिले काय 1946 मध्ये झाली होती, पण तेव्हा तरी भारत स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्यानंतर 1978 मध्ये झाली सगळ्यात पहिल्यांदा. तर मोरारजी देसाईने केली होती. 1000 आणि 5000च्या नोटा बंद केल्या होत्या 1978 सर्वप्रथम. ठीक आहे. 1000, 5000, 10000 नोटबंदी. 1000च्या, 5000च्या आणि 10000च्या नोटीवर काय आणली ती बंदी. तर तेव्हा त्याच्याबरोबर होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. काय होतं
आता 1978चा काळ, 1000 रुपयाच्या नोटा काढे आरबीआय, 5000ची नोट काढे, 10,000ची नोट काढे, पण तेव्हा गुपचूप घेते 50 पैशात 5. 1978चा काळ. 100 रुपयात जर तुम्ही गेले प्लॉट होऊन जाय, 1000 रुपयात प्लॉट होऊन जात असत है ना. 100 रुपयात कपडी ये आणि बाजारी ये तुमचा शनिवारचा. ठीक आहे. तर 1000 रुपये कोणी वापरेच नाही, 5000 कोणी वापरेच नाही, 10,000 कोणी वापरेच नाही, तर काही चलनात नोटा ठेवून काही फायदा होता काय. तर म्हणून त्यावेळेस काय केलं होतं, मोरारजी देसाईनं काय केलं होतं, म्हणजे नोटबंदी केली होती पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपला हिरो, ठीक आहे, ठीक आहे, एक दिवस आले सर्वांपुढं, अचानक आले, तेव्हा तुम्ही 9वी 10वीत काय असाल है ना, अचानक आले समोर, तेव्हा तुम्हाला पैशाचं महत्व समजलं नसतं. तो अचानक आले समोर, आज रात 8 बजे से 1000 और 500 के काय त्या नोटा ज्या होत्या त्या काय, हे लिगल टेंडर नाही होगा, काय शब्द वापरला होता ना, लिगल टेंडर. तर ती तारीख किती होती, 8 नोव्हेंबर 2016. आता 5 वर्ष झाले पुरे आहे 8 नोव्हेंबरले है ना. सेलिब्रेशन नाही केलं ना, नाही तर कायचं सेलिब्रेशन करते ना. 8 नोव्हेंबर 2016. ठीक आहे. 500 आणि 500, 1000 नोट बनवली. ती तारीख विचारली होती पण आता नाही विचारत, ती विचारून झालीच आहे. ठीक आहे. 8 नोव्हेंबर 2016 केलं होतं नोटबंदी. तर बा हे कसं, हे जे नोटबंदी होती पहिल्यांदा, हे काही 1000 5000 कोणी वापरेच नाही ना, काही प्रॉब्लेम होता काय. पण इथं 500 ना 1000च्या जवळ सगळंच वापरे, सगळ्याच जवळ होत्या. मग नाटक सुरू झालं, त्याच्यात त्याला सांगून दिलं 31/12/2016च्या पूर्वी तुम्ही काय करा, ते एक्सचेंज करून घ्या. ठीक आहे, नाही तर होणार नाही. मग मार्चपर्यंत वाढवलं, पण फक्त स्पेशल केसेससाठी. ठीक आहे. त्या पिरियडमध्ये तुम्ही फॉरेनले असं नाही, या पिरियडमध्ये याचं असं म्हणणं होतं का ब्लॅक मनी खतम होईल, काळा पैसा. असं काही झालं नाही, काहीच झालं नाही. असं फसला त्याचा प्लॅन, जे केली होती गोष्ट, तर सक्सेसफुल झालं, उलट त्रास झाला लोकांना. आणि जीडीपी आपला घसरला त्या पिरियडमध्ये. ठीक आहे. तर मग ते एक नियम आहे आता तुमच्यासाठी राहू दे लक्षात. जुन्या जर तुमच्याजवळ नोटा असेल, जुन्या 500 1000च्या, तर फक्त 10 ठेवू शकता. किती ठेवू शकता, 10. 500च्या 10 नोटा आणि 1000च्या 10 नोटा. 10च्या वर जर तुमच्याजवळ नोटा असेल तर तुमच्यावर अटक होऊ शकते. ठीक आहे. जमा होईल, तुमच्या फाईन लागेल. आणि जर तुम्ही रिसर्च म्हणून घेतले असेल, ठीक आहे, तर तुम्ही 25 नोटा स्वतःजवळ ठेवू शकता रिसर्चसाठी. ठीक आहे. आणि तुम्ही असं जर करत असाल, म्हणजे शोक, काही काही शोक राहते ना, काहीतरी म्हणते त्याला, जुन्या नोटाचा शोक राहते काही काही जमा करायचा, ते एक टॅलेंट आहे. ठीक आहे. लोकात काही टॅलेंट आहे, त्याच्यापैकी हे एक टॅलेंट. ठीक आहे. सगळ्यात खतरनाक टॅलेंट जगातलं चुगल्या करणं आहे, पण ते एक टॅलेंट आहे जुन्या नोटा. तर 10 जुन्या नोटा तुम्ही जवळ ठेवू शकता. ओके. हेच एक सांगायचं, विमुद्रीकरण समजलं ना. झाला खतम, झाला चॅप्टर.